नमस्कार. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आयोजित खुली चर्चा या इन सोलापूर न्यूजच्या विशेष कार्यक्रमात मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज या व्यासपीठावर श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन माननीय धर्मराज काडादे यांची आज उपस्थिती आहे. खरं तर आपण पाहतोय की सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासात नव्हेच तर आजूबाजूच्या राज्यात विशेषतः कर्नाटक आणि जिथं जिथं लिंगायत समाज आहे त्या लिंगायत समाजात काडादे घराण्याला खूप मोठं काडादे घराण्याचं एक नाव राहिलेलं आहे. विशेषतः माननीय अप्पासाहेब काडादे असतील, मेघराज काका काडादे असतील आणि आता धर्मराज काडादे असतील यांच्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासात एक मोलाचं योगदान काडादे घराण्याचं राहिलेलं आहे. शिक्षण संस्था असतील, सहकारी साखर कारखाना असेल, आरोग्यविषयक ज्या काही हॉस्पिटल्स असतील किंवा एकूणच समाजकारण असेल, या समाजकारणात एक मोलाचा वाटा आजपर्यंत काडादे घराण्यानं दिलेला आहे आणि यापुढे देखील देण्यात येईल असं सातत्यानं सांगण्यात येत आहे आणि त्या दृष्टीनं त्यावर भर दिला जातो आहे. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना हा एक सहकार क्षेत्रातील आदर्श कारखाना म्हणून गणला गेला आणि नेमकं याच कारखान्याची सहवीज निर्मिती प्रकल्पाची 92 मीटरची चिमणी ही बेकायदेशीर असल्याचं सांगत ती पाडण्यात आली. खरं तर चिमणी पाडकाम म्हणजे हा प्रत्यक्षात काडादींना संपवण्याचा एक घाटच होता. मुद्दाम होऊन काडादींवर हा एक मोठ्या प्रमाणात आघात करण्याचा प्रयत्न काही विरोधकांनी केला आणि असं असलं तरी काडादे घराण्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. उलटं मोठ्या उमेदीनं आम्ही पुन्हा उभारू आणि लढत राहू आणि संघर्ष करत राहू असं त्यावेळी आदरणीय धर्मराज काडादे यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे ते उभं राहिले. पुन्हा एकदा कारखान्याचं चिमणी जरी सहवीज निर्मितीची पडली तरी त्यांनी कोणतीही हार न पत्करता कारखाना सुरू केला आणि विशेषतः ज्या दिवशी चिमणी पडली तो दिवस हा कारखान्याचे कर्मचारी असतील, सभासद असतील किंवा कारखाना उभारण्यात ज्यांनी मोलाचं योगदान दिलं त्यांच्या दृष्टीनं तो काळा दिवस म्हणून गणला गेला. याचे परिणाम संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यात जिथं जिथं कारखान्याचे सभासद आहेत तिथं जाणवतील आणि विशेषतः लोकसभा विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम जाणवल्याशिवाय राहणार नाही असं त्यावेळी बोललं गेलं. लोकसभा निवडणूक आता लागलेली आहे. काडादे साहेबांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका जाहीर केलेली आहे आणि त्यांच्या भूमिकेचा एक वेगळा असा परिणाम, एक दूरगामी परिणाम निश्चितच या लोकसभा निवडणुकीत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे असं मानलं जातं. राजकीय विश्लेषक त्या दृष्टीनं पाहत आहेत. तर काडादे साहेबांनी नेमकी काय भूमिका घेतली, चिमणीच्या काळात काय झालं, लोकसभा निवडणुकीबद्दल त्यांना काय वाटतं आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्याबाबत त्यांचं काय मत आहे, याच अनुषंगानं या आजच्या कार्यक्रमात संपूर्ण चर्चा होणार आहे. मी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमास सुरुवात करावी. साहेब नमस्कार. नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण पाहतोय सर्वत्र संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेचा उत्सव आहे आणि या निमित्तानं सर्वत्र निवडणुकांचा माहोल आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीत देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. खरं तर सांगायचं म्हटलं तरी सोलापूर मतदारसंघ तसं तर सातत्यानं चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे आणि ही लढत देखील अतिशय महत्त्वाची मानली जाते आपण पाहतोय. आणि या निमित्तानं सोलापूर शहर जिल्ह्यातील काही प्रश्न असतील या अनुषंगानं आज आपल्या खुली चर्चा या व्यासपीठावर माननीय धर्मराज काडादे साहेब यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काडादे साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न मी आपल्याकडे घेऊन येतो आहे, तो म्हणजे लोकसभा निवडणूक आहे आणि या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे निवडणूक रिंगणात आहेत आणि आपण देखील आपली भूमिका जाहीर केलेली आहे, त्यांना पाठिंबा दिलेला आहे. काय सांगाल याबाबत तुम्ही? 2024ची लोकसभा निवडणुका सुरू झालेल्या आहेत. सोलापूर मतदारसंघात आपण पाहतो गेली 10 वर्ष ज्या पद्धतीनं आपण सर्वांनी म्हणा या मतदारसंघातून 2दा BJPचे खासदार त्या ठिकाणी निवडून दिले आणि त्या काळात त्यांचं कशा पद्धतीनं ह्या शहराच्या ह्या जिल्ह्याच्या विकासामध्ये योगदान राहिलं आहे याचीही आपल्याला सर्वांना माहिती आहे.
विकासाची कामं सोडून ह्या मंडळींनी फक्त वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या नेत्यांमध्ये भांडणं कसं लावलं पाहिजे, ज्या काही सहकारी संस्था आहेत, सार्वजनिक संस्था आहेत, याला अडचणी कशा येतील, विशेष करून माझ्या नेतृत्वाखाली असलेल्या ज्या संस्था आहेत त्याला सातत्यानं त्रास देण्याचा प्रयत्न केला, कुठल्याही परवानगी अडवण्याचा प्रयत्न केला आणि चिमणी ज्या पद्धतीनं पाडली तो एक शेवटचा भाग त्यांनी त्या ठिकाणी केला. तेवढ्यावरही शांत राहिले नाहीत. पुढं ती कारखाना चालू होऊ नये अशा पद्धतीचे एक प्रकारे त्या ठिकाणी जे काही फायनान्शियल संस्था आहेत त्या माध्यमातून पैसे पण मिळू नयेत आणि आमच्या कारखाना चालू होऊ नये यासाठी सातत्यानं प्रयत्न होत होता. वास्तविक पाहता लोकप्रतिनिधींनी ह्यासाठी मदतीचा हात पुढं करायला पाहिजे, परंतु तसं दिसत नव्हतं आणि त्यामुळं आम्हाला ह्या लोकसभा निवडणुकीला अतिशय महत्त्वाचे निर्णय घेणं गरजेचं होतं. आणि तशा प्रसंगातून ज्या काही 2 BJPचे खासदार गेल्या वेळेस निवडून आले होते त्यांच्या कामाचा आढावा, त्यानंतर ज्या प्रकारे सोलापूर शहरातल्या किंवा जिल्ह्यातले भाजपच्या आमदारांनी ज्या पद्धतीची भूमिका ह्या विकासाला सोडून ठेवली, त्या दृष्टिकोनातून हा खासदारकीचा उमेदवार या ठिकाणी कोणी का देई नका, परंतु त्याच्या विरुद्धच्या उमेदवाराला सपोर्ट करायची अशी भूमिका आमच्या सिद्धेश्वर परिवाराने घेतली. त्यामागे दुसरा एक हेतू होतं की आम्हाला त्यांना या मतदारसंघामध्ये पराभूत करण्यासाठी आम्हाला चांगल्या उमेदवाराची गरज होती आणि ती इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षानं आणि शिंदे परिवाराने प्रणितीताईंचं नाव दिलं. आपण सर्वजण पाहतो गेली 15 वर्ष ते शहरमध्ये या मतदारसंघातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून त्या तिन्ही निवडणुकीमध्ये निवडून आल्या आणि सातत्यानं ह्या सर्व प्रसंगामध्ये आमच्या सोबत राहिल्या. मग सिद्धेश्वर देवस्थानचा प्रश्न असू देत, साखर कारखान्याच्या चिमणीचा प्रश्न असू देत किंवा अनेक काही व्यक्तिगत अशा पद्धतीनं माझ्या बाबतीमध्ये झालेले, ह्या सर्वाच्या बाबतीत विधानसभेत आवाज उठवण्यापासून प्रत्येक आंदोलनात आमच्यासोबत त्या राहिल्यात. अशा पद्धतीचं एक काम करणाऱ्या, सोलापूरचे विकासाचे प्रश्न विधानसभेत सातत्यानं मांडून येणाऱ्या जाणाऱ्या कार्यकर्ते असू देत किंवा गरजू लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रणितीताई शिंदे ह्या नेहमीच पुढाकारानं त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतात. एक चांगला उमेदवार त्या ठिकाणी मिळाल्यानं आम्ही ताबडतोब असा निर्णय घेतला की आपण त्यांना सपोर्ट घ्यावा, कारण शेवटी लढणं हे पण आता ज्या पद्धतीचा उमेदवार समोर पडतो, ज्या पद्धतीनं निवडणुका लढवत जातात त्याला टक्कर देणारा उमेदवारही आम्हाला पाहिजे होता आणि प्रणिती शिंदेंच्या माध्यमातून काँग्रेसने तो दिला आणि त्यामुळं हा सिद्धेश्वर परिवार आम्ही सर्वजण त्याच्या पाठीमागं राहण्याचं ठरवलं. साहेब, आपण म्हटल्याप्रमाणे 10 वर्षातील जे भाजपचे 2 खासदार होते ते 2 खासदार निष्क्रिय ठरल्याचा सातत्यानं आरोप होतो. जनतेत देखील तशी नाराजी होते. एकंदरीत महाराष्ट्रात सत्ता त्यांचीच होती, केंद्रात सत्ता त्यांचीच होती, तसं काम व्हायला पाहिजे तसं झालं नाही असं सातत्यानं बोललं जातं. काय सांगाल याबाबत? बरोबर आहे. 2014ला एक आशेनं अपेक्षेनं ज्या पद्धतीनं मोदींनी ह्या देशाला एका वेगळ्या वळणावरती घेऊन विकास करण्याचं ठरवलं, त्या दृष्टिकोनातून सर्व देशातल्या लोकांनी त्यांच्या नेतृत्वाला विश्वास ठेवून त्यांच्याकडे ह्या देशाचं नेतृत्व दिलं. तशाच पद्धतीनं सोलापुरातही त्यांची मोदींची इमेज समजून या ठिकाणी त्यावेळेस 2014ला बनसोडे उभार केला त्यांनी आणि त्यांनाही मोदींच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्वीचे खासदार सुशीलकुमार शिंदे होते, त्यांचं कार्यही मोठं होतं, होम मिनिस्ट्रीपर्यंत त्यांनी काम केलेलं होतं, परंतु त्यांनाही डावलून बनसोडेंना आपण सगळ्यांनी त्यांनी निवडून दिलेलं होतं. अशा पद्धतीनं त्यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या की ह्या सोलापूर शहराचा आणि जिल्ह्याचा विकास होईल. जे काही त्यांनी आश्वासनं दिली होती की बेरोजगार कमी करू, भ्रष्टाचार कमी करू आणि अशा गोष्टीच्या माध्यमातून काही काम होऊ शकेल ह्या आशेनं ह्या काळामध्ये आपण पाहिलं, परंतु तशा पद्धतीचं कुठलंही काम त्या ठिकाणी झालेलं बनसोडींचा काळ असू दे किंवा जय सिद्धेश्वर महास्वामीजींचा काळ असू दे, या 10 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहता जसं खासदारकी निवडणुकीमध्ये भाजपला नेतृत्व दिलं, आमदारकीची 6 पैकी जवळजवळ 5
5 मतदारसंघ आपण त्यांना निवडून दिलं. महापालिका जी सातत्यानं काँग्रेसच्या सत्तेत होती, महापालिकाही त्यांच्याकडे दिलं, परंतु तिन्ही सत्तास्थानं त्यांच्याकडे असताना कुठल्याही प्रकारे शहराचा काही विकास करू शकले नाहीत, जिल्ह्यातला काही पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. उलट त्रास देण्याचंच काम या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसेल. साहेब, आपण जर पाहिलं सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात चिमणीचा विषय होता. मोठ्या प्रमाणात उठाव झाला, आंदोलनं झाली. चिमणीचं पाडकाम करण्यासाठी जवळपास 1 महिनाभर आंदोलन सुरू झालं होतं आणि याचे देखील आम्ही देखील साक्षीदार आहात. आणि हे करत असताना चिमणी पाडल्यानंतर साखर कारखाना बंद पडेल असं सातत्यानं तुम्ही बोलत होता, परंतु चिमणी पाडली त्यानंतरही साखर कारखाना गळीत हंगाम चालू होता. साखर कारखाना चालू झाल्यानंतर विरोधकांकडून एक आरोप झाले की काळे साहेब खोटं बोलत होते, चिमणी पाडली तरीही कारखाना हा गळीत हंगाम चालूच आहे, तुम्ही दिशाभूल केली असं देखील विरोधकांकडून बोललं जात होतं. काय सांगाल याबाबत? 2014ला आम्ही हा प्रोजेक्ट घेतला होता, कोजनरेशन आणि कारखान्याचं एक्सपान्शन करण्यासाठी, आणि त्यामध्ये ही 93 मीटरची चिमणी आम्ही त्या ठिकाणी उभी केली होती. वास्तविक पाहता आहे त्याला लागणाऱ्या सर्व परवानग्या, महापालिकेपासूनच्या सर्व परवानग्या जवळजवळ आपण घेतलेल्या होत्या. महापालिकेच्या परवानगीमध्ये एवढंच होतं की आपल्याला एअरपोर्ट अथॉरिटीकडनं NOC घ्यायची होती, आणि ती सगळी घेत असताना काही अडचणी आल्या. परंतु तो प्रोजेक्ट एवढा मोठा होता आणि तो थांबता येत नव्हता. शासनानं म्हणजे कमिशनर ऑफ शुगरने आम्हाला परवानग्या दिल्या होत्या. महापालिकेची तत्वता मान्यता होती, त्यामुळं हा प्रोजेक्ट आम्हाला थांबवता येत नव्हता आणि तो आम्ही सुरू केला होता. तेव्हापासून आपण लक्षात घ्या की 2014पासून सातत्यानं चिमणीच्या ह्या इतर परवानग्या मिळण्यासाठी आम्हाला सातत्यानं अडचणी निर्माण केल्या होत्या. गेली तुम्ही सांगितलं तसं 2014पासून पुढील 10 वर्षामध्ये आम्ही सातत्यानं ह्या चिमणीच्याबद्दल की ही चिमणी फक्त आडवी येत नाही, याच्याबरोबर NTPCची चिमणी आडवी येते आणि बाकीच्याही 16-17 मेजर अडथळे आहेत. तसे तर 106च्या वर अडथळे आहेत, परंतु 16-17 अडथळे आहेत. त्यामुळे ही चिमणी पाडून एअरपोर्ट चालू होणं अशी आमची भूमिका होती. आणि ही चिमणी ही जी कोजनरेशनची म्हणजेच कोजनरेशनवरच कारखाना चालतो, त्यामुळं त्याची जी चिमणी आम्ही बसवलेली होती ती चिमणी पाडली तर कारखाना बंद पडणार होता. त्याच्याबरोबर त्यांचे 2 अडथळ्यामध्ये आमच्या अजून 2 चिमण्या होत्या आणि त्याच्याही त्यांच्या नोटीस होत्या. त्यामुळं आम्ही तो कारखाना बंद पडेल अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतली. परंतु यानंतर मला चांगलं आठवतं 14 जूनची रात्र आणि 15 जून 2023ला त्या ठिकाणी आपण पाहिलं ज्या पद्धतीनं त्यांनी संपूर्ण पोलीस यंत्रणा घालून ती चिमणी पाडली. त्याचवरती मी स्वतः जे काही गेले 10 वर्ष सातत्यानं चिमणी टिकवण्यासाठी प्रयत्न करत होतो, तर त्या ठिकाणी आम्ही ते वाचू शकलो नाही. आणि कुठं तर मनामध्ये अशा मोठ्या प्रकारचे एक खंत निर्माण झाली की अशा पद्धतीने गेलं तर आपले संपूर्ण कामगार आणि शेतकरी वर्ग रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याच दिवसापासून आम्ही ती कशी चालू होईल यासाठी विविध अशा तज्ज्ञांना बोलून त्या ठिकाणी मार्गदर्शन घ्यायला सुरू केले. आणि त्या माध्यमातून जे काही आम्हाला टेक्निकल ॲडवाईस झालं आदरणीय पवार साहेबांनी की त्या ठिकाणी VSIची माणसं पाठवली. आमचे 2 टीम होते की जे टेक्निकल आवंतगर्दे म्हणून मद्रासचे आणि इतर प्रायव्हेटमधले जे थर्मॅक्स बॉयलर ज्यांचं आहे ते हे सगळ्यांनी येऊन त्या ठिकाणी आमची जी जुनी चिमणी होती ती बगॅससाठी चालत होती. आमचा जो ओल्ड चिमणी होती ती आम्हाला मल्टीफ्युअल म्हणून वापरता येत होती. म्हणजे कोजनरेशनला आम्हाला आत्ता आम्ही बगॅस वापरतो आहे, पण बगॅसबरोबर कोल वापरून पण तो चालवता यावा ह्याच्यासाठी ती आम्ही मोठी चिमणी केलेली होती. पण त्यांनी ती काढून पाडली. पण त्याला दुसरा उपाय म्हणून आम्ही आयच्या चिमणीला तो जोडला तर ते चालू शकेल अशा पद्धतीचं एक आलं. तेव्हा जोडून चालू करोस्तोपर्यंत आम्हाला वाटत नव्हतं की हे पूर्ण अशा पद्धतीनं चालेल. आणि म्हणून हे जे काही चुकीचं माइंड की तसा मार्ग असता तर आम्ही तेव्हाच स्वीकारला असता. परंतु ज्या चिमण्या आत्या आहेत त्याही त्यांच्या अडचणीत होत्या, त्यामुळे तसा विचार पण आम्ही केला नव्हता की त्याला चालवता येईल. आता तोंडावरती सीझन होता, जूनमध्ये आमची चिमणी पाडली होती आणि म्हणून हा टेक्निकल एक सीझन काढण्यासाठी कमी ना आपण तसं जोडून घेऊ
उद्या ती चिमणी पाडा म्हणले तर काय करायचं, अशा पद्धतीची एक परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी आम्ही ह्या जुन्या चिमणीला चालवून त्या ठिकाणी हा मार्ग काढून चालू केला. चिमणी पाडल्यानंतर आता लोकसभा निवडणूक आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला याचा कितपत फटका बसेल, काय वाटतं तुम्हाला? चिमणीच्या माध्यमातून कामगार आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे काही अन्याय घडलेला आहे ह्याची प्रत्येकाच्या मनामध्ये ती मोठ्या प्रमाणाचं दुःख त्यामध्ये आहे. आणि नक्कीच याचा परिणाम या लोकसभेच्या मतदारामध्ये जे काही सभासद आहेत त्यांचे कुटुंबीय, कामगारांची कुटुंबीय त्या ठिकाणी ह्याला विरोध करतील असं. सेवा ऑगस्टमध्ये सुरू होईल असा दावा भाजप करत आहे. त्या दृष्टीने 35 कोटी रुपये खर्च करून रनवेचं काम सुरू आहे. आपल्याला काय वाटतं, विमानसेवा सुरू होईल का नाही? माहीत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी लक्ष घातलं आहे. सगळे खोटं अशा पद्धतीच्या बातम्या पेरल्या जात आहेत. आता परत 70 कोटी रुपये त्या ठिकाणी आणले आहेत. वास्तविक पाहता ह्या होडगीर विमानतळाला खूपच मर्यादा आहेत आणि म्हणून 2008 आणि 2013ला काँग्रेस गव्हर्नमेंट असताना सुशीलकुमार शिंदेंनी बोरामणी येथील त्या ठिकाणी जागा घेतलेली आहे. तसं असताना फक्त हेच विमानतळ चालू करायचं असा हट्ट 2014पासून भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी करतायत. वास्तविक पाहता किती चुकीचं आहे हे प्रत्येक पावलावर त्यांना समजून येत आहे. किंवा जेव्हा कारखान्याची चिमणी पडली त्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपण NTPCची चिमणी आडवी येते, म्हणजे त्यांना माहीत होतं, परंतु फक्त एक वैर डोक्यात सिद्धेश्वर कारखाना बंद पाडायचं म्हणून ती चिमणी पाडली गेली. त्यामुळं कुठलेही कारण नसताना ती चिमणी पाडली असताना NTPC चिमणी आली, तिथं त्यांनी नाईट लँडिंगची पण सुविधा केलेली आहे. NTPC चिमणी ज्या दिवशी आमची चिमणी पाडल्यानंतर त्यांनी धोरण बदललं आणि फक्त डे लँडिंगचा निर्णय घेतला. ही मर्यादा आली तिथं. नाही तर NTPCला त्यांचे 12,000 कोटी द्यावं लागेल तर ते त्यांची चिमणी पाडायची असेल तर ते शक्य झालं नाही, म्हणून त्यांनी त्यांचा निर्णय फिरवला. आजच्या घडीला त्यांनी दुसरा निर्णय फिरवला की आम्हाला मोठे विमानतळ चालवायचे नाही, छोटेच विमानतळ, त्यामुळे कुठलेच अडथळे पाडायचे नाही. म्हणजे एवढी मर्यादा आली आहे की अतिशय छोटे विमानं, प्रवासी विमानं फार तर ह्यापुढे येऊ शकतील. तेही बाकीच्या अनेक अडचणी आहेत. अजून जागेची अडचण आहे. त्याला हे आत्ता अजूनही सोलापूरचं एअरपोर्ट हे अनलायसन्स्ड आहे. त्यामुळं त्याच्यातनं ते सगळी प्रक्रिया संपून ऑगस्टमध्ये चालू होणं कठीण आहे. पण यामध्ये सगळ्यांनी लक्ष घातलं आहे. शेवटी लहान विमानं चालू करून त्याच्यातनं काय होणार आहे, ते लॉंग टर्म जाणार नाही. तुम्हाला दुसरं विमानतळ आज न उद्या 1-2 वर्षात करावं लागणार आहे. केवळ सुशीलकुमार शिंदेंना श्रेय मिळू नये म्हणून बोरामणी विमानतळाकडे दुर्लक्ष केलं असं आपल्याला वाटतं का? हो, नक्कीच. ही विचारसरणी कुठली आहे? एखाद्या लोकप्रतिनिधींनी विकासासाठी एक चांगलं काम केलं असेल तर त्याला श्रेय मिळू नये. तुमचं तुम्ही सत्तेत आल्यानंतर तुम्ही विमानतळ तेच चालू केलं तर श्रेय तुम्हालाच मिळणार आहे. सुशीलकुमार शिंदेंनी जमीन घेतली, प्लॅन घातला, तिथपर्यंत त्यांचं आहे, पण पुढं ते चालू केलंच. आता काय झालं? ते तर विमानतळ केलंच नाही, तो विकास थांबवला. इथं होडगी विमानतळ सगळे अडथळे पाडून एवढ्यांचं वाईटपणा घेऊन काय झालं? ते विमानतळ चालू होऊ शकत नाही. चिमणी बांधकामानंतर वीज निर्मितीवर कितपत परिणाम झाला आणि किती आर्थिक नुकसानीला सामोरे जावं लागलं? चिमणी पडल्यानंतर जवळजवळ 10-1 कोटी आम्हाला आमच्याकडे फंड नसताना आम्हाला बाहेरनं फंड्स उभा करून त्या ठिकाणी ती जुन्या चिमणीला ते आणून जोडण्यासाठी खर्च झाला. या व्यतिरिक्त गेली 10 वर्ष जे वेगवेगळे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, वेगवेगळे आंदोलनं ह्या माध्यमातून तर खूप मोठा त्रास झालेलाच आहे. परंतु सिद्धेश्वर कृपेने जे काही टेक्निकल मार्ग निघाला त्या माध्यमातून आम्ही हा सीझन सगळं सभासद, शेतकरी आणि कामगारांच्या श्रेयातून अतिशय यशस्वीपणे पार केला. 10 लाख क्रशिंग आम्ही पूर्ण केलं आणि कोजन्स पण अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू केलं. जेव्हा चिमणी पाडल्यानंतर अन्यायाचा बदला तुम्ही घ्या असं एक आव्हान केलं आणि ही भाषा तुमच्या तोंडून शोभत नाही असं एक सुभाष देशमुखांनी सांगितलं. याबाबत काय म्हणायचं तुम्हाला? वास्तविक पाहता सुभाष देशमुख हे माजी सहकार मंत्री होते. त्यांनी अशा पद्धतीनं
विधानसभेमध्ये की ही चिमणी पाडायला कोर्टाचं ऑर्डर आहे अशा पद्धतीचं खोटं विधान करणं हे किती त्यांना शोभतं आहे हे त्यांनी पहिल्यांदा सांगावं. वास्तविक पाहता ही चिमणी पाडावी अशी कुठल्याही कोर्टाची ऑर्डर नव्हती. या उलट माझ्याजवळ ऑर्डर पण मी आणलेत तुम्हाला दाखवायला की एअर एव्हिएशन न्यू दिल्लीची ऑर्डर होती. आम्ही त्यांना दाखवलं की आमचीच चिमणी नाही ते NTPCची चिमणी आडवी येते. त्यावेळेस एअर एव्हिएशनचे लोक या ठिकाणी येऊन सर्वे केला, NTPCची चिमणी आडवी येते म्हणून त्यांनी एक ऑर्डर काढली की एअरपोर्ट अथॉरिटी आणि सगळ्यांना सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी सर्वे केलेला आहे, NTPCची चिमणी आडवी येते आणि नाईट लँडिंगला तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे, त्यामुळं कुठलेही अडथळे 106च्या 6 अडथळ्यापैकी कुठलेही अडथळे पाडायला तुम्ही गडबड करू नका. ही अशी ऑर्डर आमच्याकडं आहे. हे बापूंनाही माहीत आहे. परंतु हे करत असतानासुद्धा ह्या ऑर्डरकडे दुर्लक्ष करून ती बाजूला ठेवून फक्त महापालिकेच्या कायद्यामध्ये आमच्याकडं बांधकाम परवाना नाही ह्या कारणास्तव ती चिमणी पाडली. एक सहकार खात्याचा मंत्री आणि त्यांनी सहकारी संस्था जी गेली 50 वर्ष ह्या सोलापूरचा विकास काम करत असताना अशा पद्धतीची भूमिका ती चिमणी वाचवण्यासाठी तर कधी प्रयत्न केलाच नाही, पाडण्यासाठीच प्रयत्न केला. पण ती करत असताना पण विधानसभेमध्येही खोटे विधानं करून या ठिकाणी कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे ही चिमणी पाडली अशा पद्धतीचं विधान करणाऱ्या लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं बेजबाबदार आहे हे आपण समजून घेऊ. साहेब, त्यांनी यापूर्वी देखील सुभाष देशमुखांनी या स्टेजवरती सांगितलं होतं की काडादी साहेबांशी आमचं बोलणं झालं तर सदरचा कारखाना शिफ्टिंग करण्यासाठी आम्ही जागा देतो, जो काय खर्च असेल तो देखील आम्ही शासनाकडून आम्ही करून देतो, असं त्यांनी तुमच्याशी बोलणं झालं होतं असं देखील सांगितलं होतं. काय खरं काय खोटे असत ते काय नाही, तो मी मागं पण बोललो आहे की सुभाष देशमुखांचा तो विचार आहे की इथनं कारखाना बाहेर शिफ्ट करावा. परंतु तो सिद्धेश्वर कारखान्याच्या सभासदांच्या आणि सिद्धेश्वर कारखान्याच्या दृष्टीनं तो त्यांचा सल्ला आम्हाला उपयोगी वाटत नव्हता. इथंच कारखाना चालू देत नाही, बाहेर काय चालू देतील. तुम्ही कधी बाहेर पडलं नाही, थेट राजकारणात भाग घेतलात, कारखानदारी करत राहिलात. एवढं धाडस यंदा कसं काय केलं तुम्ही, काय सांगा. नाही, कसं आहे, परिस्थिती रूप आल्यानंतर जेव्हा आपल्याला काही गोष्टीचा निर्णय घ्यावा लागतो. वास्तविक पाहता गेली 10 वर्ष सातत्यानं 2014पासून मी ज्या ज्या संस्थेवर आहे त्या सर्व संस्थेला ह्या लोकप्रतिनिधींकडनं मला वेगवेगळ्या पद्धतीनं इनडायरेक्टली त्रास देण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु जेव्हा जेव्हा मला व्यक्तिगत अशा पद्धतीनंही खूप त्रास दिला गेला त्याचाही मी कधी उहापोह केला नाही. ज्या काही देवस्थानच्या मुंडे कलेक्टर असतानाचा त्रास कशा पद्धतीने दिला त्याही वेळेस त्या चळवळीमध्ये प्रणितीताई आमच्यासोबत राहिल्या तिथं. परंतु संस्थेला एका लेवलला त्रास देणं मी समजू शकतो, परंतु व्यक्तिगत त्रास आपण सहन करू शकतो किंवा व्यक्तिगत त्रासबद्दल त्याला काही उत्तरं द्यायची असतील त्याला वेगळ्या पद्धतीनं प्रतिबंध करण्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने वागू शकतो. परंतु ह्या ठिकाणी बदला हा शब्द मीडियामधनं किंवा ह्याच्यामधनं आला असेल, परंतु एकंदरीत ही ज्या पद्धतीची क्रिया तुम्ही केलेली आहे त्याची ही रिॲक्शन आहे असं मी समजतो. जे काही चिमणी पाडली, सभासद शेतकरी आणि कामगारांच्या घरावरनं तुम्ही नांगर फिरवण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याच्यातनं ॲटोमॅटिक आहे. मी काय सांगायच्या आधी हा वर्ग सगळा ह्या मतदानाच्या विरोधात मतदान करणार आहे, ह्या प्रतिनिधींच्या विरोधात मतदान करणार आहे. त्यामुळं सिद्धेश्वर परिवाराच्या हक्काने त्या ठिकाणी या ठिकाणी निर्णय घेऊन या निवडणुकीमध्ये आम्ही बाहेर पडलेलो. तुम्ही राजकारणात उतरला साहेब, भविष्यात विधानसभेला तयारी असेल का? मी सांगितलं, मी राजकारणामध्ये मला चान्स आधीच मिळाला होता, परंतु मला स्वतःच्या घरच्या जबाबदाऱ्या आणि माझ्यावरती ज्या संस्थांची जबाबदाऱ्या टाकल्यात ते खूप मोठ्या आहेत. एक सिद्धेश्वर साखर कारखान्याची जबाबदारी म्हणजे जे लोकसभेचं मतदारसंघ आहे आपला, तो संपूर्ण मतदारसंघामध्ये म्हणजे उत्तर तालुका, दक्षिण, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर ह्या सर्व भागामध्ये आपले सभासद आहेत. एवढं मोठं कार्यक्षेत्र असलेला हा कारखाना आहे. त्यामुळे त्या जबाबदार करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे.
आता राम सातपुतेऐवजी प्रणिती सरस वाटतात. भाजपचे दोन्ही खासदार काम केले नाहीत का? काय वाटतं? मी काय सांगणार त्यांच्याबद्दल. राम सातपुतेंचा माझा काही फार कधी संबंध आला नाही. त्यांचं वक्तव्य मी पेपरमध्ये वाचलं की त्यांचे आईवडील पण सिद्धेश्वरमध्ये काम केलं आहे. चांगलं आहे म्हणजे ते. परंतु म्हणजे एका ह्याच्यातला कामगार शेतमजुराचा मुलगा आज या ठिकाणी एक आमदार म्हणून काम करत होतं, हे एक कोणालाही चांगलंच वाटेल. परंतु कशा पद्धतीनं काम केलं, ज्यांनी तुम्हाला निवडून आलं त्यांचीच प्रतिक्रिया एवढी वाईट यायला लागली. त्यामुळे तुमच्याकडनं काय चुका व्हायला ते तुम्ही तपासलं पाहिजे. मी त्यांना काय बोलणार आहे. आणि दुसरं की 6 वर्ष तुम्ही जर शेतकरी ऊसतोड कामगारांचे चिरंजीव आहात तर सिद्धेश्वर साखर कारखाने चिमटी पाडतायत आणि ते पण BJPमधले एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला एकदा येऊन विचारावं वाटलं नाही काय प्रश्न चालला आहे. उद्या हा कारखाना बंद पडला तर आमचे केवढे कामगार देशोडधाडीला लागतात. कधीही आले नाही. चिमणी पडल्यानंतर तर काही करण्यासाठी जसं इतर नेते मंडळी ताबडतोब त्या ठिकाणी आले आणि त्याने त्या कामगारांचं शेतकऱ्यांचं आमच्या मागं खंबीरपणे उभारण्याची भूमिका घेतली, तसंही तुम्हाला एक लोकप्रतिनिधी आणि एक ह्या घटकामध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधी म्हणून तुम्हाला विचारावं वाटलं नाही. त्यामुळे तुमच्याबद्दल माझ्या मनात आस्था असण्याचं कारणच नाही. आणि त्याच्या जागी तुम्ही 2 खासदारांच्याबद्दल विचारता. मी काय बोलणार. आपण सगळेजण त्याच्यात जात आहेत. ते दोघंही म्हणजे राजकारणाच्याबद्दल काही माहिती नसलेली मंडळी आहेत. त्यांना का ओढून आणलं, कशा पद्धतीने आणलं मला माहीत नाही. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा करणं हेच चुकीचं आहे. मग ते बनसोडे असू देत की स्वामीजी असू देत. साहेब, अजून एक असा विषय होता की तुम्ही पाठिंबा दिल्यानंतर एक अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टींचं एक असं वक्तव्य होतं की काडादी साहेबांनी पाठिंबा दिला म्हणजे अख्खा समाज त्यांच्या पाठीमागं आहे असं होत नाही, किंवा कोणी समाजाचा ठेका घेऊ नये असं एक त्यांनी वक्तव्य केलं. काय सांगाल याबाबत? नाही, कल्याण शेट्टींचं स्टेटमेंटला मी काही चुकीचं म्हणणार नाही. मी ज्या सिद्धेश्वर परिवाराबद्दल बोललो आणि ज्यांची बैठक घेऊन मी ते जाहीर केलं त्यामध्ये फक्त एकटा लिंगायत समाज नव्हता. सगळ्या समाजाचे लोक, मी ज्या कारखान्याचं प्रतिनिधित्व करतो तिथेही सर्व समाजातले लोक आहेत. लिंगायत आहेत, धनगर आहेत, मराठा आहे, मुस्लिम्स आहेत, मागासवर्गीय आहेत, सगळेजण आहेत. ह्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो आणि त्यांच्या माध्यमातून मी जे काही स्टेटमेंट केलं ते केलेलं आहे. मी कधीही म्हणलं नाही की मी लिंगायत समाजाचा लीडर आहे आणि लिंगायत समाज सगळा माझ्या पाठीमागं असं मी कधीच म्हणालो नाही. आणि तसं असू पण शकत नाही, कारण प्रत्येक समाज, मग लिंगायतच काय दुसरे कुठलेही समाज घ्या, प्रत्येक समाजामध्ये 2-3 विचाराचे लोक असतात आणि ते त्या त्या पक्षामध्ये काम करत असतात. सगळ्यांचा ठेका मी घेऊ शकत नाही. अजून एक असा विषय, 35 एकर जागेसाठी विमानतळ प्राधिकरणाने नोटीस काढलेली आहे. ती जागा आमची आहे असं त्यांनी म्हणतात. काय सांगाल याबाबत? नाही, मला त्याच्यातले विशेष जास्त माहिती नाही आहे. पण गेली 52 वर्ष झाले त्या जमिनीची खरेदी झालेली आहे आणि ह्यांचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कब्जा नाही आहे. पेपरवरती डॉक्युमेंटवरती नव्हतं. आत्ता काहीतरी केलं आहे असं मी ऐकतो. परंतु आता उगीचच उकरून काढण्याचा आणि तेवढं करूनसुद्धा काही त्याचा उपयोग होईल असं मला वाटत नाही. ती 35 एकर आल्याने काय विमानतळ फार मोठं होणार आहे, कारण त्याची रुंदी ठरलेली आहे. 2.25 किलोमीटरचा त्याचा रनवे आहे. त्यापेक्षा एकीकडं कारखाना आहे आणि एकीकडं अतिक्रमण झालेलं आहे. बाहेरचे जे शहराकडचा भाग आहे तिथं मोठ्या प्रमाणात घरं बांधली गेली आहेत. त्या घरं बांधण्याच्या जागे आमची आहे जागा असं, आणि ते काढण्याची प्रक्रियेमध्ये आता गेल्या 2 महिन्यामध्ये चाललेलं तुम्ही पेपरमध्ये किंवा तुमच्या मीडियामधून प्रसिद्धी झाली असेल. परंतु ह्या सगळ्याच्यानी ती जी 35 एकराची जागा आहे ती कुणीकडे आहे, त्याचा ह्याला काय उपयोग होणार आहे मला वाटत नाही. 35 एकरामुळे रनवेचं 1% भाग वाढणार नाही आणि त्यामुळे विमानतळ हे लॉंग टर्म चालणार नाही. साहेब, अजून एक विषय, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण मध्यंतरी आम्ही कॉलेज तरुणांच्या मुलाखती घेतल्या. एक तरुणाने एक महत्त्वाची खंत व्यक्त करून दाखवली की बाबा आमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आमच्या इथं हाताला काम किंवा आम्हाला रोजगार निर्मितीचा विषय आहे, आम्ही कुठं जायचं, आमचं भविष्य काय आहे, असे एक खंत व्यक्त केली त्यांनी. आपण देखील मोठ्या शैक्षणिक संस्था चालवता. हा मोठा खरं तर IT पार्कचा विषय आहे आणि इथून मुलांचं पुणे मुंबई इथं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलं जातात बाहेर. एक काय बाबा याबाबत तुम्हाला काय वाटतं? रोजगार निर्मिती विषय आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण आहे.
हा सगळा प्रश्न परत ह्या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेला येण्याचा खरा मुद्दा तोच आहे. 2014ला ज्यावेळेस मोदी गव्हर्नमेंट भाजप केंद्रात आलं, आपण विधानसभेमध्ये मग त्यांनाच निवडून म्हणजे राज्य शासनाला त्यांनी निवडून दिलं, महापालिका त्यांच्या हातात दिली. परंतु जे प्रश्न 14ला आश्वासित करण्यात आले ते की भ्रष्टाचार काढून टाकू, बेरोजगारांना नोकऱ्या मिळवू, स्मार्ट सिटी करू, क्लीन सिटीज तयार करू, ह्या सगळ्या गोष्टी अशा अनेक आश्वासनं दिली गेली. पण ह्यातलं कुठलं पूर्ण झालं असं तुम्हाला वाटतं? एकही ते पूर्ण करू शकले नाहीत. माझ्या मतात त्यांच्या आश्वासनाने खूप मोठी चांगली होती, पण ती शेवटपर्यंत राबवण्यात हे गव्हर्नमेंट कमी पडलेलं आहे. याच्यामध्ये अजून एक आपण जर पाहिलं बेरोजगारांच्या बाबतीत आपण विचारलं तर बेरोजगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी शहराचा विकास झाला पाहिजेत, इंडस्ट्री आल्या पाहिजेत. त्याच्यासाठी कोणी प्रयत्न केलेले आपल्याला दिसत नाही. जे काही भाजपचे लोकप्रतिनिधी या शहरामध्ये झाले त्यांनी फक्त एकमेकांच्यामध्ये भांडणं लावण्या सोडून बाकी काही काम केलेलं नाही आहे. विकासाचं तर त्यांना गंध नाही. स्मार्ट सिटीचे हजारो कोटी रुपये आले, पण ते एकही कामावरती लागलेत का नाही हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळं आपण बघता काय शहराची अवस्था आहे आजच्या घडीला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही. शेतीमध्ये ज्या आपण भागामध्ये आपण करतो सातत्याने आम्ही मांडत आलो आहे. दक्षिण, उत्तर आणि अक्कलकोटमध्ये आज उजनी 67-65 साली झाली आणि अजूनही हा टेल एंडचा भाग पाण्यापासून वंचित आहे. एकही कॅनॉल त्या ठिकाणी फिरलेलं नाहीत. अशा भागामध्ये ह्या विकासाच्या योजना करण्याचं खऱ्या अर्थानं त्यांच्याकडनं अपेक्षा होत्या ते पूर्ण करू शकले नाहीत. याच्यामध्ये आपण जर पाहिलं गेली आता विरोधकाकडून एक सातत्यानं आरोप होतो, गेली 40 वर्ष झालं शिंदेसाहेब सत्तेत होते, मोठी पदं मिळाली शिंदेसाहेबांना. खरं तर शिंदेसाहेबांना खूप मोठी संधी होती पण त्यांनी ते केलेलं नाही आणि तुम्ही 10 वर्षामध्ये आमच्याकडून कशी अपेक्षा करता असं एक सातत्याने त्यांच्याकडून होत होता. मग तुम्ही 40 वर्षात काय केलं असा आरोप होतोय, काय सांगायला याबाबत? नाही, निवडणूक की हे आरोप प्रत्यारोप राहतात, पण जेव्हा तुम्ही सत्ता घेता त्यामध्ये ठीक आहे 40 वर्षाचं काम आम्ही 10 वर्षात व्हा असं म्हणणार नाही, परंतु त्या दिशेनं तुमची वाटचाल आहे हे तर दिसलं पाहिजे. एवढं बोरामळीसारखं विमानतळ शहर आत्तापर्यंत हे जे कष्ट 10 वर्षातले 1 वर्ष घेतलं असतं तर ते चालूही झालं असतं. परंतु विकास करायचं सोडून तुमचं दुसऱ्याचा द्वेष करायचं, दुसऱ्याच्या कामाबद्दल वाईट चिंतायचं, हे अशा पद्धतीनं जी मानसिकता ठेवून तुम्ही काम करता त्याच्यातनं मला वाटत नाही तुम्ही अजून 50 वर्ष जरी तुमच्या हातात सत्ता दिली तर काय करू शकाल. जिल्ह्यात खाजगी साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात वाढलेले असेल, अशा पद्धतीनं तुमच्यावर अनेक कारखान्यावर विनाकारण त्रास देण्यात आलं. परंतु अशा परिस्थितीतही राज्यात एक नावाजलेला साखर कारखाना म्हणून सिद्धेश्वर कारखान्याची ओळख आहे. आपल्या नेतृत्वात हे कसं काय आपण हे सर्व म्हणजे किमया आहे साहेब तुमचं हे सगळ्या करण्यामध्ये? ह्याच्यात माझा 0% वाटा आहे. जे काही केलं आहे ते कर्मयोगी आप्पासाहेबांनी त्यांच्या सहकार्यानं घेऊन ह्या कारखान्याला उभारणीला एवढ्या काटकसरीत अतिशय दुष्काळी भागामधून कशा पद्धतीनं उभा केला, गेले पहिले त्यांच्या काळातले 25 वर्ष कशा पद्धतीनं वाटचाल केली हे इथल्या जुन्या पिढीतल्या लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे. परंतु त्यांनी जे घालून दिलेले सगळे मार्ग आहेत त्या मार्गावरती चालत आम्ही पुढं चाललो आहे. परंतु ह्या सर्व त्रासामधून खूप अडचणीमधून आम्ही गेलो आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे, स्टेट गव्हर्नमेंटचे साखर कारखानदारीचे जे काही निर्णय आहेत किंवा काही जी सपोर्टिव्ह भूमिका लागते ती तशा पद्धतीनं दिसत नाही. आता बघा गेल्या सीझनला अल्कोहोल म्हणजे इथेनॉल निर्मितीला एक जी पॉलिसी घेतली होती, सर्व साखर कारखाने इथेनॉल निर्मितीसाठी म्हणून तिथे गेले. ह्या वर्षी सीझन केल्यावर 1 महिन्याभरात तो अगदी उलटा करून टाकला. ज्या मार्गाने आपण चाललो होतो तो सोडून दुसऱ्या पद्धतीनं त्याचे म्हणजे ज्यांनी केले ते नुकसानीतच अडकले. साखर कारखाना चालू करत असताना जे साखरेचे दर होते ते गेल्या 2-4 महिन्यात एकदम खाली आले. अशा पद्धतीची जर भूमिका ठेवली, जर त्याला सपोर्टिव्ह भूमिका नाही राहिली तर साखर कारखाने चालणारच नाही. जो काही तुम्ही प्रश्न विचारला की ज्यामध्ये हे जे चांगलं चाललेलं आहे त्याचं सगळं क्रेडिट हे आप्पांच्या विचाराला, आप्पांच्या सहकारी जे होते त्यांच्या सपोर्टिंग भूमिकेला आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्याच मार्गाने नेण्यासाठी फक्त ते चुकू नये ह्या दृष्टीने जे काही निर्णय घ्यायचे आम्ही ते घेतले. चुकीच्या मार्गाला जाऊ नये एवढंच आम्ही केलं. परंतु सभासद, शेतकरी, कामगार वर्ग यांनाही त्या विचारानं ते जाण्यासाठी आमच्याशी सहकार्याच्या भूमिकेतनं जातात
आज परिस्थिती एवढी वाईट आहे फायनान्शियल सर्व साखर कारखान्याची, कोणीही बिल देऊ शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती एकंदरीत त्याच्या ह्याच्यामुळं. एक तर दुष्काळी परिस्थिती, क्रशिंग प्रमाणात झालेलं नाही, साखरेचे दर खाल्लेले आहेत, इथेनॉल मोलॅसिस विकू शकत नाही, स्टॉक पडू नये. अशा परिस्थितीमधून लोकांना पैशाची गरज आहे. अनेक जण 2 एकर 3 एकरवर बागायतदार आहे, त्यांचं घरच फक्त त्या उसाच्या पिकावरती चालतं वर्षभर. तर अशा लोकांना पैसे देणं होत नाही, तरीही ते समजून घेऊन ते आमच्यासोबत त्या ठिकाणी काम करत आहेत. त्याच्यामध्येच ह्या कारखाना किंवा ह्या सगळ्या संस्था व्यवस्थित चालण्याचा एक काय म्हणतात तुम्ही, त्यामधूनच एक आम्हाला मार्ग दिसतो आहे. काळ्यादी साहेब म्हणजे शांत, संयमी आणि बोललेले शब्द पाळणारे, परंतु अलीकडच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये आक्रमकता दिसून येत आहे. नाही, कुठं आक्रमकता स्वभावात झालेला बदल नाही, पण मी आक्रमकता कुठं दाखवलेच नाही आज. कारखान्याच्या चिमणीमध्ये दिसून आले नाही, चिमणीमध्ये म्हणजे शेवटी मग कुठं तर व्यक्त पण झालं पाहिजे ना. व्यक्त झाल्याशिवाय कळणारही नाही ना. म्हणजे तुम्ही किती तर सांगायचं, म्हणजे सांगून समजावून सांगितलं तरी फक्त व्यक्तिगत मला कितीही त्रास द्या, परंतु सभासदांना आणि त्यांना तुम्ही जर त्रास देऊन तुम्हाला काय मिळणार आहे? जी काही आता ही रिॲक्शन आली आहे ती त्यांना त्रास दिल्यामुळं. इतक्या दिवस काय होतं, संस्थेलाच त्रास होता, परंतु तो आम्ही तटवत नेत होतो. परंतु ज्यावेळेस चिमणी पाडली आणि हा कारखाना चालू होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा त्याचे चटके त्यांनाच बसणार ना. सर, ते रवीच्या प्रश्नालाच एक प्रश्न जोडून असा होता की नेहमी आपण सांगता की राजकारणापासून मी अलिप्त आहे, परंतु सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत मात्र जे सातत्याने गेटवरती आंदोलन करायचे, हे सर्वांना आपण ऐनवेळेस निवडणुकीमध्ये एकत्र करून कारखान्याची निवडणूक बिनविरोध करता. याच्यामध्ये एक मुरब्बी राजकारणी, मुरलेले राजकारणी तुम्ही वाटता, आणि केमिया कशी आपल्याला वाटते, काय सांगाल तुम्ही? नाही, मी काही मुरब्बी वगैरे नाही, माझं त्याच्यात काही क्रेडिट नाही आहे. नाही, ऐनवेळेस सर्वांना एकत्र करता तुम्ही. याचं जे क्रेडिट आहे ते कर्मयोगी आप्पांना आहे. सर्व पक्षाच्या, सर्व जाती धर्माला तिथं प्रातिनिधित्व. संस्था ही राजकारण विहिरीत ठेवायला पाहिजे, हे आप्पासाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे सर्व पक्षातल्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही प्रतिनिधित्व दिलं आहे, तिथं राजकारणाला लांब ठेवलेलं आहे. आणि दुसरं, कर्मयोगी आप्पांवरती ज्या पद्धतीनं लोकांनी प्रेम केलं तशाच पद्धतीनं आजही काडादी परिवारावर माझ्यावर प्रेम करतात, यामधूनच ते साध्य आहे. लोकसभा निवडणुकीत तुमची भूमिका निर्णायक ठरणार आहे. किती लीड तुमच्यामुळं, किती मतं वाढतील प्रणिती शिंदेंची? मी असं काही म्हणणार नाही, परंतु माझा 30,000 सभासद आणि 2,000च्या वर कामगार कुटुंबीय हे ह्या भागातल्या 4-5 तालुक्यात विखुरलेले आहेत. आणि ह्यांना मला सांगायची पण गरज नाही. तो 15 जूनचा दिवस, ती चिमणी पडतानाची जी घटना आहे ती आजही सगळ्यांच्या मनामध्ये बसलेली आहे. आणि मला माहीत आहे तो मतदान केंद्रावर गेल्यावर तो जे करायचं ते करणार आहे. अजून एक असा प्रश्न साहेब, आपण मोदीजींचा एक नारा होता की न खाऊंगा न खाण्या दूंगा, पण अलीकडच्या काळात जर महाराष्ट्रातलं राजकारण झालं बघितलं आपण, या पक्षातनं त्या पक्षात अनेक इकडं तिकडे सगळे गेले, पण काँग्रेसकडून किंवा इतर अनेकाकडून आरोप होते की खाणारे जास्त त्यांच्यापाशी आहेत. जसं की मोदीजींनी सांगितलं की 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, त्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ होते. काय सांगाल एकंदरीत या राजकारणाबद्दल किंवा महाराष्ट्रात? नाही, न समजणारं कोण आहे? वास्तविक पाहता मोदींच्याबद्दल देशात, जगामध्ये एवढं त्यांना चांगलं नेतृत्व आणि त्यांच्या विचाराला सपोर्ट करणारी भूमिका सगळ्या भारतीयांनी घेतलेली असताना काही अनेक चांगले निर्णयही त्यांनी केलेत, मी नाही म्हणणार नाही. परंतु हे बाकीचं करायचं काय कारण पडलं त्यांना? जे विकासाची कामं होती, जी त्यांनी इम्प्लिमेंट करू शकत नाही, ते त्याच्यावर जर प्राधान्य केलं. आता देशात जर स्मार्ट सिट्या केल्या असत्या त्याची रिॲक्शन त्यांना न मिळाली असते, पण त्याच्या विरुद्ध तुम्ही समोरचे पक्षच ठेवायचे नाहीत. त्याच पक्षातले लोक घेतल्यावर दुसरं काय होणार आहे तुमच्यामध्ये? दुसऱ्या पक्षातले म्हणजे आता विचारसरणीच वेगळी आहे. तुमची विचारसरणी वेगळी आहे, बाकीच्या सर्व पक्षांची म्हणा, काँग्रेसची विचारसरणी समाजवादी आहेत. समाजवादी लोक तुमच्यात येऊन तुमच्या विचारसरणीला सगळेच कसं होतील? एखाद दुसरा नेता त्याच्यामध्ये. नंतर विजय कुमार देशमुखांना एक आवाहन केलं होतं की तुम्ही तुमच्या आमदारकीचं तिकीट सांभाळा.
काय त्याचा अर्थ काय, म्हणजे या इलेक्शनमध्ये त्यांचं तिकीट कट होईल असं आपल्याला वाटतंय का? काळच याला उत्तर आहे. थोडं कालावधी जाऊ द्या ना. नाही, आपण सांगितलं होतं की त्यांना आमदार करण्यामध्ये की तुमच्या एक मंत्री करण्यासाठी तुम्ही एक महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता तिकीटसुद्धा नाही, माझं त्यामध्ये सांगण्याचा हेतू येत होता की 96 साली विजयकुमार देशमुख हे माझ्या विरोधी पॅनलमधून पराभूत झाले होते साखर कारखान्याच्या. सगरे म्हणून आमचे बंकलगीचे सभासद त्यांना पाडलं होतं. 2001ला आमच्या पॅनलमध्ये येतो म्हटल्यानंतर त्यांना आमच्या पॅनलमध्ये डायरेक्ट घेतलं आणि ते साखर कारखान्यावर 2001 ते 2011पर्यंत संचालक म्हणून होते. तोपर्यंत ते यायचे, काही सजेशन असतील तर सांगायचे, करायचे, तेव्हा हा भाग नव्हता. पण पुढं काय त्यांच्यामध्ये बदल झाला 2014पासून मला माहीत नाही. पण त्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेतली की ज्या संस्थेमध्ये आहेत त्या संस्थेला त्रास द्यायचे वगैरे भूमिका घेतली. नाही मग ते अशा पद्धतीने मागू लागले की ज्या संस्थेमध्ये त्यांनी 10 वर्ष प्रतिनिधित्व केलं, मंत्री झाल्यानंतर काय झालं मला माहीत नाही, परंतु ते सातत्यानं अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काम करायला लागले आणि त्यांना सांगूनही ते थांबेनात. मी म्हणत नाही की माझ्यामुळं ते मिनिस्टर झाले किंवा काही, परंतु जेव्हा त्यांना मिनिस्टर होण्याचं ऑफर आलं त्यावेळेस माझी एक व्याही बेंगलोरमध्ये, त्यांनी आणि अनंत कुमारनी मला फोन केला, तर त्यांना मी ते जोडून दिलं आणि ते पुढं मंत्री झाले. म्हणजे माझा त्यांना विरोध नव्हता आणि कधी असा प्रसंग कधी त्याच्या आधी आला नव्हता. त्यामुळं पहिली स्टेप ही की 2001ला आमच्या इथं कारखान्यात डायरेक्टर झाल्यावर 2004ला पहिल्यांदा आमदार झाले. त्याही वेळेस आम्ही त्यांच्या बाजूने सिद्धेश्वर परिवार काम केलं आहे. 2009ला परिवार कारखाना, 2014ला काम केलं आहे त्यांच्या बरोबरीने. असं असताना ही का भूमिका घेतली हे समजलं नाही 2014ला. साहेब, सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचं जे आता चिमणीमध्ये जे राजकारण होतं तेच देखील आता सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीमध्ये येतं. देवस्थान पंच कमिटीचा ताबा घेण्याचा प्रयत्न असेल किंवा शैक्षणिक संस्थेचा ताबा घेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, विरोधक. आणि हे प्रकरण धर्मादाय आयुक्ताकडे आहे, ह्याचे हिअरिंग बी सुरू आहे असं आम्ही ऐकतो. काय याच्यामध्ये वस्तुस्थिती काय सांग? काही नाही, फक्त काम करू द्यायचं नाही, स्वतःही करायचं नाही, दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही. संस्था कशा अडचणीत येतील, परंतु याच्याने काही होणार नाही. म्हणजे त्रास द्यायचं काम करतात हे लोक. त्रासच द्यायचं काम आहे. याच्यामध्ये अजून एक असा विषय आहे सर, भाजपा पुन्हा एकदा केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता भोवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तसं त्यांचे प्रयत्न सोबत आश्वासनं मोठी त्यांची देत आहेत आणि जी आश्वासनं जेव्हा मागच्या वेळेस भाजपानं दिली होती ती खऱ्या अर्थानं पाळलेत का? काय सांगाल तुम्हाला, काय वाटतं? मी मगाशीच सांगितलं ना की मागं 2014ला दिलेलेच आश्वासनं आज पूर्तता दिसत नाहीत. हे मेन हे बेरोजगार, भ्रष्टाचार म्हणा, विकासाची काही कामं असतील म्हणा, ह्याच्यामध्ये त्यांनी जाहीर खूप चांगल्या स्कीम्स केल्या, पण त्या इम्प्लिमेंट करण्यामध्ये ते कमी पडलेत असं मला वाटतं. आणि आज ते जे करतायत, माझ्या मते आज मोठ्या प्रमाणात देशामध्ये एक त्यांनी जे चुकीचे स्टेप्स घेतलेत त्याच्याबद्दलचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं त्या विचाराचा किती परिणाम होणार आहे आणि काय होणार आहे ते आपल्या निवडणुकीनंतरच दिसेल. साहेब, मध्यंतरी चिमणीच्या या सर्व प्रकरणानंतर आपण अक्कलकोटचा स्वामी समर्थ साखर कारखाना आणि दक्षिण तालुक्यातील एक खाजगी कारखाना चालू किंवा ते विकत घेण्याचा प्रयत्न झाल्याचं कळत आहे. काय सांगाल? नाही, असं काही झालेलं नाही आहे. अक्कलकोटचा कारखान्याबद्दलचा प्रस्ताव आला होता माझ्याकडं की कशा पद्धतीनं, पण बऱ्याच अडचणी आहेत त्याच्यामध्ये चालू करण्यामध्ये, त्यामुळं ते विषय तिथंच थांबला आहे. पण पुढच्या काळात आता ऊसच नसल्यामुळं तो प्रश्न आता नवीन आहे ते कारखाने पुढच्या वर्षी बंदच राहणार आहेत. त्यामुळं आता तर काही नवीन कारखाना चालू करण्यामध्ये काही हिताचं नाही आहे. पण मला अजून एक वाटतं, तुम्ही त्या विकास मंचला बोलून एकदा विचारा की होय सगळे प्रश्न. बोला सगळे गप शांतच दिसायला लागले. साहेब, अजून एक विषय आहे की सुशीलकुमार शिंदे आणि तुमची मैत्री ही सर्वश्रुत आहे आणि आपण जर आता प्रणित शिंदेंना निवडून आणण्यासाठी तुम्ही देखील मोठे प्रयत्न करतायत, परंतु 1977 साली
याच काँग्रेस पक्षानं प्रेमरतन दमानींना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं आणि तिथं आप्पासाहेब काळादींना पराभूत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच काँग्रेस पक्षाला आज तुम्ही मदत करताय. काय सांगाल याबाबत, तुम्हाला काय वाटतं? आहे परिस्थितीनुरूप तुम्हाला निर्णय घेतले पाहिजेत. आपलं सगळेजण जाणता राजकारणामध्ये कोण वैरी नाही, कोण दोष नसतो. प्रसंग परिस्थिती बदलून शेवटी जे लोकप्रतिनिधित्व किंवा लोकांचं जे काम करायचं असतं आपल्याला, त्या विकासाच्या कामामध्ये आपल्याला जोडीला कोण येतं आणि कोण चांगल्या पद्धतीनं हे पूर्ण काम करू शकतं, त्यांना आपण सपोर्ट करणं, त्यांच्याबरोबर राहणं हे आपलं कर्तव्य आहे. चारसो पार हा भाजपचा नारा आहे, हे कितपत शक्य होईल या निवडणुकीत आपल्याला काय वाटतं? नाही, शक्य होणार नाही ते आपण हे जाणता. कारण माझ्या मते एक प्रकारचं भाजपमध्ये आपल्याला सेटबॅक मिळणार आहे हे त्यांना जाणवा लागलं आहे आणि त्या भीतीपोटीच हे असं 400 वगैरेचं करून ते विरोधकांना घाबरायचा प्रयत्न करतायत असं मला वाटतं. साहेब, आपण जर पाहिलं तुम्हाला देखील राजकारणात ऑफर होत्या खासदारकीचे देखील यापूर्वी सुशीलकुमार शिंदेने तुम्हाला विचारणा झाली होती निवडणुकीत, म्हणून तशी तुमची ताकद आहे, समाजाची ताकद आहे, तुम्ही काय म्हणजे हे पाऊल स्वीकारत नाहीत काय? मी सांगितलं ना, मी थोडा एकटा पडतो आहे. मेघराज काका असतानापर्यंत थोडं तर बरं होतं, पण आता त्यानंतर मला बऱ्याचशा जबाबदाऱ्या, संस्थात्मक जबाबदाऱ्या एवढ्या आहेत आणि घरच्याही जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे आपण ज्या ठिकाणी आपण न्याय देऊ शकणार नाही, लोकप्रतिनिधित्व हे असं आहे की पूर्ण वेळ तुम्ही दिलं पाहिजे आलेल्या माणसाला. आत्ता कारखान्याचंच अर्धच्या अर्ध काम मी कमी केलं आहे, बाकीच्या लोकांवरती ढकललं आहे. तर आपण जिथं न्याय देऊ शकत नाही तिथं हट घेऊन किंवा मागं लागून तिथं काही जाण्यात मला, कारण तसं आव्हान विजयकुमार देशमुखांनी केलं होतं, तुम्ही समाजाचा आधार घेऊन राजकारण करण्यापेक्षा तुम्ही मैदानातच उतरा, तसं त्यांनी आवाहन केलं होतं. तो काळ येऊ दे ना, कशा पद्धतीने उतरायचं त्याला काही स्वतःच उडी पारली पाहिजे असं नाही. सिद्धेश्वर परिवाराचा एक कॅन्डिडेट आणून तिथं आपण निवडून आणू शकू ना आपला, असं काही नाही. अनेक मार्ग आहेत राजकारणात, एखाद्याला शह द्यायला वेगवेगळे अनेक मार्ग आहेत. आता सध्या निवडणुकीचा माहोल आहे, जनतेला तुम्ही या निमित्ताने काय आवाहन कराल, काय सांगाल? नाही, लोकसभेची ही निवडणूक विशेषतः सोलापूरची ही अतिशय सोलापूरकरांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. ती इथली असू देत किंवा माढ्याची असू देत, या दोन्ही मतदारसंघामध्ये जे दोन परिवारांनी आपले कॅन्डिडेट दिलेले आहेत, काँग्रेस पक्षाने आणि राष्ट्रवादीने, तर ते दोन्ही उमेदवारांना येत्या 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या जिल्ह्याचा विकासाचे आवाज उठवण्यासाठी आणि त्यांना दिल्ली लोकसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी दोघांनाही प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून द्यावं. प्रणिती शिंदे यांनाही आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनाही त्या ठिकाणी लोकसभेत सोलापूर जनता पाठवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आज आपण पाहिलं या इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं खुली चर्चा या कार्यक्रमात माननीय श्री धर्मराजे काडेत साहेब यांना आपण एक विनंती केली आणि आमच्या विनंतीनं मान देऊन त्यांनी या खुली चर्चा व्यासपीठावर सहभागी झाले. खरं तर आज निवडणूक असल्यामुळे त्यांचा व्यस्त सगळं वेळापत्रक आहे आणि आम्ही त्यांना फोन केल्यानंतर वेळ दिला आणि अशा या निवडणुकीच्या धामधुमीत खरं त्यांच्यावर मोठी जबाबदारी देखील आहे आणि अशा याच्यातून आम्हाला वेळात वेळ काढून त्यांनी या ठिकाणी वेळ दिली, त्याबद्दल मी त्यांच्या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम इथंच थांबवतो. नमस्कार. नमस्कार.